नमस्कार. वसंतदादा पाटील विद्यालयामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. इयत्ता 9वी मधील सेट या चॅप्टरचा आपण सुरुवात केलेली होती. इन प्रीवियस व्हिडिओज वी हॅव स्टडीड डेफिनेशन ऑफ सेट्स and types of sets. Now in this video, first we learn Venn diagrams. British logician John Venn was the first to use closed figures to represent sets. Such representation are called Venn diagrams. British logician होता जॉन वेन यानं पहिल्यांदा या क्लोज फिगरचा वापर करून सेटचं रिप्रेझेंटेशन केलं आणि म्हणून याला वेन डायग्राम्स असं म्हणतात. जॉन वेन इज द फर्स्ट मॅथमॅटिशियन हू गेव द मॅथमॅटिकल फॉर्म टू लॉजिक अँड प्रोबॅबिलिटी. हिज फेमस बुक इज लॉजिक 1834 to 1883 of chance. Let us understand the use of Venn diagram from the following example. Venn diagram म्हणजे काय हे आपण या एक्झाम्पलनं पाहूया. एक्झाम्पल दिलंय a is equal to 1 2 3 4 5. हे आपल्याला वेन डायग्रामनं दाखवायचं आहे. त्यासाठी वेन डायग्राम खाली बघा. सेट a is shown by Venn diagram. वेन डायग्राम काढत असताना कोणतीही एखादी क्लोज फिगर घ्या. शक्यतो सेट घेण्यासाठी असा हा सर्कलचा वापर केला तरी चालेल. त्याचं नाव आहे ते नाव त्या सेटचं ए या पद्धतीने लिहायचं आहे आणि मग इलेमेंट त्याच्यामध्ये कुठंही दाखवा. इलेमेंट फक्त सर्कलवरती न दाखवता आतल्या बाजूला कुठंही इलेमेंट दाखवले तरी चालतील. या पद्धतीनं ही वेन डायग्राम तुम्हाला दाखवायची आहे. नेक्स्ट पार्ट सबसेट. मराठीमध्ये याला उपसंच असं म्हणतात. इफ ए अँड बी आर टू गिवन सेट्स अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए देन बी इज ए सबसेट ऑफ ए. ए आणि बी असे दोन एलिमेंट आपल्याला दोन सेट आपल्याला दिलेले आहेत की बी मधले सगळे एलिमेंट हे ए मध्ये असतील. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए. म्हणजे बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये असतील. देन बी इज ए सबसेट ऑफ ए आणि म्हणून बी हा एचा सबसेट आहे. बी हा एचा उपसंच आहे. विच इज सिम्बॉलिकली रिटन ॲज. या पद्धतीनं सिम्बॉलिकली लिहावं लागेल. बी सबसेट ऑफ ए आणि हे वाचायचंही तसंच. बी इज ए सबसेट ऑफ ए ऑर बी सबसेट ऑफ ए. याचं एक उदाहरण आपण बघूया. एक्झाम्पल फर्स्ट. ए सेट दिलेला आहे 1 2 3 4 5 6 7 8. हा ए सेट दिलेला आहे. बी सेट तुम्हाला दिलेला आहे 2 4 6 8. म्हणजे काय आता एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए. हे बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत का हे महत्त्वाचं आहे आणि ते आहेत. बघा बी मध्ये 2 आहे तो ए मध्ये आहे. 4 आहे 6 आहे 8 सुद्धा आहे. म्हणजे बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत आणि म्हणून बी इज ए सबसेट ऑफ ए. दिस कॅन बी रिप्रेझेंटेड बाय वेन डायग्राम ॲज शोन अबो. आपल्याला वेन डायग्रामच्या साहाय्याने दाखवायचं असेल तर ते या पद्धतीने दाखवू शकतो आपण. ए हा बाहेरच्या बाजूला दाखवायचा सेट. त्याच्यामध्ये आत बी असेल पण एचे जे एलिमेंट आहेत जे बी मध्ये नाहीत ते फक्त बाहेरच्या बाजूला दाखवायचे आहेत आणि बी मधले सगळे एलिमेंट आतमध्ये दाखवायचे आहेत. या पद्धतीनं या वेन डायग्रामचे आपल्याला रिप्रेझेंटेशन करता येऊ शकेल. नेक्स्ट एक्झाम्पल. पी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज ए स्क्वेअर रूट ऑफ 25. एक्स इज ए स्क्वेअर रूट ऑफ 25 आणि सेकंड सेट दिलेला आहे यस. यस इज इक्वल टू वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू आय -5 लेस दॅन ऑर इक्वल टू वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 5. आता पी हा सेट काय आहे तर एक्स इज ए स्क्वेअर रूट ऑफ 25. 25चं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे आपल्याला. 25चे स्क्वेअर रूट 2 आहेत -5 आणि 5. आणि यस बघा काय आहे वाय बिलॉंग्स टू आय. आय मीन्स इंटिजर्स, सर्व इंटिजर्स पण कुठून -5 पासून
+5 पर्यंतचे, -5 पण त्याच्यामध्ये येणार आणि 5 सुद्धा येणार आहे. सो -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5 असे हे यसचे इलिमेंट याच्यामध्ये येतील. हिअर एव्हरी इलिमेंट ऑफ सेट पी इज ऑल्सो ॲन इलिमेंट ऑफ सेट यस. आता तुम्हाला दिसत असेल की पी मधला -5 आणि +5 हे यसमध्ये आहे. सगळे म्हणजे पी मधले दोन्ही इलिमेंट, दोनच आहेत, ते दोन्ही इलिमेंट यसमध्ये आहेत. म्हणजे पी हा यसचा सबसेट आहे. म्हणजेच तो लिहायचा कसा, देअरफॉर पी सबसेट ऑफ यस. या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट, एव्हरी सेट इज ए सबसेट ऑफ इटसेल्फ. एव्हरी सेट म्हणजे प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. फॉर एक्झाम्पल इथं दिलेला आहे ए सबसेट ऑफ ए. सेकंड, एम्प्टी सेट इज ए सबसेट ऑफ एव्हरी सेट. हे एक वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा. एम्प्टी सेट इज ए सबसेट ऑफ एव्हरी सेट. दॅट मीन्स phi subset of A. Third, if A is equal to B, then A subset of B and B subset of A. A is equal to B म्हणजे इक्वल सेटमध्ये आपण पाहिलेला आहे. A is equal to B याचा अर्थ A मधले जे इलिमेंट आहेत ते B मध्ये असणार आहेत आणि B मधले A मध्ये असणार आहेत, आणि म्हणून A सबसेट ऑफ B आहे, तसाच B सबसेट ऑफ A सुद्धा असेल. नेक्स्ट चौथं, if A subset of B and B subset of A, then A is equal to B. नेक्स्ट पार्ट आहे युनिव्हर्सल सेट. द युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, तर थिंक ऑफ ए बिगर सेट विच विल accommodate all the given sets under consideration, which in general is known as universal sets, so that the sets under consideration are the subset of this universal set. Universal set म्हणजे काय, तर समजा एखादा सेट दिलेला आहे, त्या फॅमिलीचा मेन जो असतो तो मेन म्हणजे युनिव्हर्सल सेट. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर शाळा स्कूल जर घेतलं तर स्कूलमधले सर्व विद्यार्थी, सर्व स्टुडंट्स हा युनिव्हर्सल सेट असेल, आणि त्याच्या अंडर असणारे 5th स्टँडर्डमधले स्टुडंट्स, 6th स्टँडर्डमधले स्टुडंट्स, 9th स्टँडर्डमधले स्टुडंट्स हा झाला त्याचे सबसेट. म्हणजे युनिव्हर्सल सेट कोणता झाला, तर युनिव्हर्सल सेट हा स्टुडंट्स इन अ स्कूल हा होईल. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल आपण घेतलेला आहे. ए क्रिकेट टीम ऑफ 15 स्टुडंट्स इज टू बी सिलेक्टेड फ्रॉम ए स्कूल. हिअर ऑल द स्टुडंट्स फ्रॉम स्कूल हू प्ले क्रिकेट इज द युनिव्हर्सल सेट. ए टीम ऑफ 15 क्रिकेट प्लेयर्स इज ए सबसेट ऑफ दॅट युनिव्हर्सल सेट. जनरली युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय यू. यू या अक्षराने युनिव्हर्सल सेट दाखवला जातो. अँड इन वेन डायग्राम इट इज रिप्रेझेंटेड बाय अ रेक्टँगल. आणि जो युनिव्हर्सल सेट आहे तो रेक्टँगलच्या साहाय्याने आपण दाखवू शकतो. आता इथं काय उदाहरण दिलेलं आहे, तर आपल्या शाळेमध्ये क्रिकेट खेळणारे विद्यार्थी, मग ते भरपूर असू शकतात, त्याच्यातले फक्त 15 स्टुडंट्स सिलेक्टेड आहेत. क्रिकेट टीमसाठी 15 स्टुडंट्स इज टू बी सिलेक्टेड, आणि म्हणून हा 15 स्टुडंट्स जो आहे तो या युनिव्हर्सल सेटचा सबसेट असेल. आणि ऑल स्टुडंट इन अ स्कूल हू प्ले क्रिकेट, जे क्रिकेट खेळणारे आहेत तो म्हणजे युनिव्हर्सल सेट होईल आणि त्याचा हा सबसेट होईल. नेक्स्ट महत्त्वाचा पार्ट, कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. सपोज U is an universal set if B सबसेट ऑफ U. B हा U चा सबसेट आहे, म्हणजे युनिव्हर्सल सेटचा सबसेट आहे, म्हणजे B मधले सगळे एलिमेंट U मध्ये असणारच आहे. देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन U which are not in set B is called the complement of B. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे काय बघा, महत्त्वाचा भाग आहे. U म्हणजे युनिव्हर्सल सेट झाला, त्याचा सबसेट हा B आहे. B जर सबसेट त्याचा असेल तर B मधले सगळे एलिमेंट U मध्ये असणार आहेत, पण U मोठा इव्हेंट आहे, मोठा सेट आहे, त्यामुळे U मध्ये अजून काहीतरी एलिमेंट असणार आहेत. मग ते राहिलेले जे एलिमेंट आहेत ते B मध्ये नाही आहेत. असा जो सेट असेल त्या सेटला कॉम्प्लिमेंट ऑफ B असं म्हटलेलं आहे, आणि इट इज डिनोटेड बाय B डॅश और B रेज टू C या पद्धतीने डिनोट केला जातो. शक्यतो B
डॅश असाच आपण रिप्रेझेंट करतो. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल दिलं आहे बघा. युनिव्हर्सल सेटसाठी यू इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 to 10 पर्यंतचा एक सेट घेतलेला आहे. ए इज घेतलेला आहे 2 4 6 8 10 आणि मग त्याचा आपल्याला कॉम्प्लिमेंट सेट आपल्याला सांगायचा आहे. ए कॉम्प्लिमेंट आपल्याला सांगायचा असेल, ए कॉम्प्लिमेंट कसा असेल तर 2 आहे. एक युनिव्हर्सल सेटमधला एक सिलेक्ट केला तर तो एमध्ये नाही आहे म्हणजे तो कॉम्प्लिमेंटमध्ये येईल. 2 मात्र एमध्ये आहे त्यामुळे 2 आपल्याला घेता येणार नाही आहे. 3 एमध्ये नाही म्हणजे तो कॉम्प्लिमेंटमध्ये येईल. 4 एमध्ये आहे त्यामुळे तो घेता येणार नाही आहे. 5 एमध्ये नाही आहे त्यामुळे तो कॉम्प्लिमेंटमध्ये घ्यावा लागेल. 6 एमध्ये नाही, एमध्ये आहे त्यामुळे 6 घेता येणार नाही आहे. 7 एमध्ये नाही तो कॉम्प्लिमेंटमध्ये घेता येईल. 8 एमध्ये आहे तो घेता येणार नाही आहे. 9 कॉम्प्लिमेंटमध्ये घ्यावा लागेल आणि 10 मात्र घेता येणार नाही. या पद्धतीनं कॉम्प्लिमेंट आपल्याला सांगता येऊ शकेल. हेच रिप्रेझेंटेशन जर आपल्याला करायचं झालं तर ते या पद्धतीनं करावं लागेल वेन डायग्राममध्ये. रेक्टँगलसाठी आपण माहिती आहे युनिव्हर्सल सेटसाठी आपण रेक्टँगल वापरतो. रेक्टँगल वापरला त्यानंतर आतमध्ये एक सर्कल काढलं, त्याच्यामध्ये ए सेट लिहिला जो 2 4 6 8 9 आहे म्हणजे हा झाला. आणि मग राहिलेला यू मधले जो आहे तो म्हणजे युनिव्हर्सल सेट झाला, कॉम्प्लिमेंट सेट झाला. आणि मग तो 1 3 5 7 9 या पद्धतीने आपण दर्शवू शकतो. या वेन डायग्राममध्ये कुठंही आपण संख्या लिहू शकतो असं काही नाही आहे. म्हणजे फक्त व्यवस्थित ठिकाणी म्हणजे ए सेट लिहायचा आहे तर ए मधले इथं 2 4 सलग लिहिला पाहिजे असं नाही आहे. कुठंही लिहिला तरी काही हरकत नाही, फक्त बाहेर तो लिहिता कामा नाही. दिस इज द कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट. ए आणि ए कॉम्प्लिमेंटमध्ये कुठलाही एलिमेंट कॉमन नसणार आहे. ए सबसेट ऑफ यू अँड ए कॉम्प्लिमेंट ऑल्सो सबसेट ऑफ यू. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट. यूचा कॉम्प्लिमेंट नेहमी एम्प्टी सेट असणार आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू. कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू. दिस इज द प्रॉपर्टीज. थँक्यू. प्रॅक्टिस सेट पुढचा सोडवायचा आहे.